बांधवांनो, ज्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कमिटीची फरमाईश आहे की सावित्रीबाईचं गाणं व्हावं आणि मी आवर्जून ते गाणं गाणार आहे. मानसाला एक एक शब्द ऐकावा. भारतामध्ये विषमतावाद होता, जातीवाद होता. भारतीय स्त्री, भारतीय नारी ही मनुची मारी होती. चूल आणि मूल इथपर्यंत भारतीय स्त्री सीमित होती माझ्या बांधवांवर. परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या अगोदर या भारतामध्ये जर कोणी शैक्षणिक क्रांती केली असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. आणि म्हणून असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिजाईचा हात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे माता रमाईचा हात होता. तसाच महात्मा ज्योतिबा फुलेच्या मागे सावित्रीचा हात होता. जर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नसती तर महात्मा ज्योतिबा फुले एकटे ही शैक्षणिक लढाई लढू शकले नसते. माझ्या बांधवांनो, एक एक शब्द ऐकावा. माझा अरविंद भाऊ वरून वरून लिहितोय. भैया आवाज खींच रहा है भाई, खुल नहीं रहा है सर. चेक हलो हलो. हाँ माणसाला माणूस पण समजणारा, माणसाला माणूस न समजणारा धर्म होऊ शकत नाही. आणि धर्माने सांगितले
थोतांड कर्म होऊ शकत नाही. धर्माने सांगितले थोतांड कर्म होऊ शकत नाही. कारण माणसाला माणूस न समजणारा धर्म होऊ शकत नाही आणि धर्माने सांगितलेले थोतांड कर्म होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. अरे तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यभर जरी सांगितले बसले ना, पण सावित्रीबाई फुले सांगितल्याशिवाय कधी ज्योतिबा फुले पूर्ण होऊ शकत नाही. कधी ज्योतिबा फुले पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही का म्हणतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेला विद्येची देवी का म्हणतो? का मनुवादी व्यवस्थेशी मनुवादी व्यवस्थेशी लढली तिने लढाई. मनुवादी व्यवस्थेशी लढली तिने लढाई. आणि मग विद्येची देवी ठरली ज्योती सावित्रीबाई. ज्योती सावित्रीबाई. चेतनजी बोरकर आणि पियुष भाऊ बडोले तसेच आमचे मार्गदर्शक संविधानाचे अभ्यासक आमचे रामटेके साहेब भंडाऱ्यावरून मनुवादी व्यवस्थेशी लढली तिने लढाई. मनुवादी व्यवस्थेची लढली ती लढाई. मनुवादी व्यवस्थेची लढली ती लढाई. मनुवादी व्यवस्थेची लढली ती लढाई. मनुवादी व्यवस्थेशी लढली तिने लढाई. विद्येची देवी ठरली ज्योती सावित्रीबाई. 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 ज्योती सावित्रीबाई. पहिलं कडवं ऐकावं. विद्येची देवी ठरली ज्योती सावित्रीबाई. का ठरली? का आपण त्यांना विद्येची देवी म्हणतोय? जय भीम. वा, आमचे आदरणीय स्वप्नील भाऊ मेश्राम यांच्याकडून मला 100 रुपये आले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. हे गाणं सावित्रीचं गाणं आहे. माझ्या बांधवांकडून पैसे नाही आले चालेल, परंतु माझ्या मायमाऊल्यांकडून मला आशीर्वाद हवा आहे. कारण सावित्री नसती, विचार करा, चूल आणि मूल तिथपर्यंत तुम्ही सीमित होत्या. आज भारतीय महिला
शिक्षित झाली, स्वाभिमानी झाली, आज कलेक्टर बनल्या, शिक्षिका झाल्या. कोणाची पुण्य आहे? सावित्रीची पुण्य आहे. कारण का? अरे माझ्या मायमाऊलांनो लक्षात ठेवा, जर सावित्रीबाई नसती ना, सावित्रीबाई नसती तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता. बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती महात्मा ज्योतिबा फुलेची क्रांती केली, त्यांची चळवळ समोर नेली. आणि म्हणून माझा अरविंद भाऊ गजबे लिहितोय की लेखणीत मनूच्या स्त्री ही चरणाची धूल होती. लेखणीत मनूच्या स्त्री ही चरणाची धूल होती. स्त्रियांच्या नशिबी फक्त चूल आणि मूल होती. राष्ट्रपती बनल्या महिला येथे संविधानामुळे अरविंदा, कारण लेखनी भीमाची ही पॉवरफुल होती. जीवन जगली ती ध्येय धोरणाने, जीवन जगली ती ध्येय धोरणाने, जीवन जगली ती ध्येय धोरणाने. 9 वर्षामध्ये सावित्रीबाईचं लग्न झालं आणि ज्योतिबा 13 वर्षाचे होते. ज्योतिबाला माहित झालं की सावित्रीची शिक्षण घेण्याची इच्छा आहे, परंतु तो काळ मनुवादी विचारसरणीचा काळ होता, अस्पृश्यता होती, स्त्रियांना अधिकार नव्हते. त्यामुळं सावित्रीबाई शिक्षण घेऊ शकली नाही. आणि जेव्हा सावित्रीबाई फुले ज्योतिबाचा डबा घेऊन जेव्हा शेतामध्ये जात होती, तेव्हा ज्योतिबा सावित्रीला शिकवत होते, मातीवर आई काढून शिकवत होते. सावित्रीबाईनं ध्येय सोडलं नाही, धोरण सोडलं नाही. जीवन जगली ती ध्येय धोरणाने, शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने, शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने, शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने. या देशामध्ये माझ्या बांधवांनो विषमतावाद आजही आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, परंतु संविधानाचं खच्चीकरण करण्यात येत आहे. आज या देशामध्ये ऐऱ्या गैऱ्याला कुणालाही भारतरत्न पुरस्कार दिला जातोय. मी नाव कुणाचे घेणार नाही, तुम्हाला सर्व माहित आहे. परंतु माझा अरविंद भाऊ गजबे लिहितोय की या देशाला घडविणारे शेतकरी बहुजन कष्टकरी आहे. रामटेके सर, या देशाला घडविणारे शेतकरी बहुजन कष्टकरी आहे. सावित्री ज्योतिबा फुले हे विद्येचे दानकरी आहे. दिल्या जात आहे भारतरत्न ऐऱ्या गैऱ्याला अरविंदा, पण फुले दानपत्य भारतरत्नाचे खरे मानकरी आहे. पण इथे परंतु आमचे महापुरुष भारतरत्नाचे भुकेले नाही, कारण आमच्या महापुरुषांची ख्याती या विश्वामध्ये आहे. या ठिकाणी या देशामध्ये जिवंतपणे भारतरत्न पुरस्कार दिला
दिले. त्या बाबासाहेबांना मरण पावल्यानंतर कितीतरी दिवसांनी, कितीतरी महिन्यांनी, वर्षांनी भारतरत्न पुरस्कार दिला माझ्या बांधवांना. हे या देशातली सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणून या 4 ओळी आठवल्या की विषमतावादी सच्चाई का कभी पतन हो नहीं सकता और विषमतावादी ये वतन हो नहीं सकता. सच्चाई का कभी पतन हो नहीं सकता और विषमतावादी ये वतन हो नहीं सकता. भारत रत्न तुम ऐरे गैरे को बांट दो, लेकिन भीम जैसा कोई विश्व रत्न हो नहीं सकता. शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने, शिक्षिका झाली प्रेरणेने. जीवन जगली ती ध्येय धोरणाने, जीवन जगली ती ध्येय धोरणाने, जीवन जगली ती ध्येय धोरणाने. शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने, शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने, शिक्षिका झाली ज्योतिबाच्या प्रेरणेने. आणि मग संघर्ष केला तिने, संघर्ष केला तिने जीवनी ठाई ठाई. संघर्ष केला तिने जीवनी ठाई ठाई, संघर्ष केला तिने जीवनी ठाई ठाई. संघर्ष केला तिने, संघर्ष केला तिने जीवनी ठाई ठाई. विद्येची देवी ठरली ज्योती सावित्रीबाई, 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 विद्येची देवी ठरली ज्योती सावित्रीबाई. दुसरं कडवं आहे का माझ्या बांधवांना? कारण निष्ठावान राहिली ती ज्योतिबाशी, निष्ठावान राहिली ती ज्योतिबाची, निष्ठावान राहिली ज्योतिबाची. या देशामध्ये, या देशामध्ये माझा अरविंद भाऊ गजबी है, त्यांच्या 4 ओळी आहे. उसका ख्याल है भैया की महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घ्यायला पाहिजे, महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घ्यायला पाहिजे. चळवळीसाठी आपण संघर्ष करायला पाहिजे. पाहिजे. अरे पहिली शाळा सुरू केली ज्यांनी पुण्याच्या भिलेवाड्यात अरविंदा, त्या ज्योती सावित्रीच्या नावाने शिक्षण दिन साजरा व्हायला पाहिजे. निष्ठावान राहिली ती ज्योतिबाची, निष्ठावान राहिली ती ज्योतिबाची. कारण निष्ठावान राहिली ती ज्योतिबाची, केली सेवा तिने आपल्या समाजाची, केली सेवा तिने आपल्या समाजाची, केली सेवा तिने आपल्या समाजाची. आपल्या म्हणजे कोणत्या? ते माळी समाजाचे होते, माळी समाजाची नाही, हे दिंदुबड्या समाजाचे जे दुःखी होते. कारण प्लेग नावाची बिमारी त्यावेळेस आली होती. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा मुलगा यशवंत, तो पोटचा मुलगा नव्हता, तो दत्तक घेतलेला मुलगा होता.
त्या मुलाला त्यांनी डॉक्टर बनवलं. बघा त्यांच्या योगदान बघा किती, संघर्ष किती आहे, त्यांचं योगदान किती आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षण घेणार आहे म्हणून त्यांना घराच्या बाहेरही जावं लागलं. अधिकार नव्हते, मनुस्मृती तहत देश चालत होता, परंतु त्यांनी लढाई करणं सोडलं नाही. महिलांसाठी भिलेवाडा या ठिकाणी पहिली शाळा सुरू केली. प्लेग नावाची बिमारी आली, प्लेग नावाची साथ आली आणि त्या साथीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी संपूर्ण यशवंत, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा हे सर्व समाजाची सेवा करण्यासाठी लागले होते. परंतु माझ्या बांधवांनो, सेवा करता करता ही प्लेग नावाची बिमारी ती साथ सावित्रीला लागली आणि सावित्रीचा देहांत झाला त्या बिमारीने. आणि म्हणून निष्ठावान राहिली ती ज्योतिबाशी, निष्ठावान राहिली ती ज्योतिबाशी. केली सेवा तिने या समाजाची, केली सेवा तिने या समाजाची, केली सेवा तिने या समाजाची, केली सेवा तिने या समाजाची. आणि मग शिलाची शिलवण, शिलाची शिलवण करुणेची करुणाई, शिलाची शिलवण करुणेची करुणाई, शिलाची शिलवण करुणेची करुणाई. माझ्या माईमाऊलांना एक एक शब्द आहे का? कारण आज ही नवीन पिढी भलत्याच दिशेने लागून गेली. माझ्या बांधवांनो, शोकांतिका आहे. जसं टीव्हीवर दिसते तसं अनुकरण करतात काही लेकीबाळी. मी कुणाला पर्सनली म्हणत नाही, परंतु आमचे मनोज दादा म्हणतात की अनुकरण करू नको ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा खुजा होईल. खुजा म्हणजे कमी. अरे अनुकरण करू नको ऐश्वर्या माधुरीचं. प्रफुल्ल घोडेश्वरजी पारडी यांच्याकडून 50 रुपये आले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. मला खूप आनंद होतो या गाण्यावरती माझ्या मायमाऊल्या जर मला पैसे देतील, कारण हा माझा अधिकार आहे. धर्मशिला पृथ्वीराजजी मेश्राम, तुम्ही 1 रुपया दिला तरी चालेल, परंतु तुमचा आशीर्वाद मला आज हवा आहे. हे गाणं खूप मेहनतीनं मी लिहिलं, त्यांच्याकडून सुद्धा 50 रुपये आले. अनुकरण करू नको ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा खुजा होईल. अनुकरण कर त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचं, तुझी घरोघरी पूजा होईल, तुझी घरोघरी पूजा होईल. कारण का मी माझ्यासाठी या 4 ओळी लिहिल्या की मी माझ्या लेकरांसाठी सद्गुणाची कमाई ठेवणार आहे, जे महापुरुषांनी मला शिकवलं आहे. मी माझ्या लेकरांसाठी सद्गुणाची कमाई ठेवणार आहे आणि सदैव घराभोवती संस्काराची जाई ठेवणार आहे. मी माझ्या लेकरांसाठी सद्गुणाची कमाई ठेवणार आहे, सदैव घराभोवती संस्काराची जाई ठेवणार आहे. आदर्श घेऊन सावित्रीचा शिखर गाठले मी संविधान, म्हणून माझ्या मुलीचे नाव मी सावित्री आई ठेवणार आहे. शिलाची शिलवण गुणाची गुणवान, शिलाची शिलवण गुणाची गुणवान, शिलाची शिलवण गुणाची गुणवान. शिलाची शिलवण, शिलाची शिलवण
ठरली ज्योती सावित्री जयची देवी धरली ज्योती सावित्री आई. जयची देवी धरली ज्योती सावित्री 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 या गीताचं शेवटचं कडवं सादर करतो. हे गीत मी खूप मेहनतीने लिहिलं आहे. काय ही सारी आहे, ही सारी आहे, ही सारी आहे सावित्रीची कमाई. सारी आहे सावित्रीची कमाई ही सारी आहे सावित्रीची कमाई अरे आज माझ्या दारी वैभवानं या भारतामध्ये अशी कोणती महिला नसेल जिच्यावर सावित्रीचे उपकार आहेत नाही. अरे कोणी डॉक्टर झाल्या, कोणी इंजिनियर झाल्या, कोणी शिक्षिका झाल्या, राष्ट्रपती झाल्या, माझ्या सावित्रीबाईची पुण्याई आहे. का ही सारी आहे, ही सारी आहे आई सावित्रीची देण. शिक्षिका झाल्या, शिक्षिका झाल्या महिला हाती आला पेन. शिक्षिका झालं महिला हाती आला पेना शिक्षिका झालं महिला हाती आला पेना शिक्षिका झालं महिला हाती आला पेना महिला हाती आला पेना बरोबर आहे का नाही? माझ्या महिलांना प्रश्न विचारतो. जोरदार टाळ्या होऊ द्या मग. काय बात आहे, थंडी कमी होते. ही सारी आहे माझ्या सावित्रीची देण. ही सारी आहे माझ्या सावित्रीची देण ही शिक्षिका झाली महिला हाती आला पेना आणि मग किती संघर्ष केला सावित्रीने, बघा किती संघर्ष केला. विद्यापीठात जाई, विद्यापीठात जाई. हे सावित्रीने शाळा ओपन केली होती महिलांसाठी, जे विद्यापीठ ओपन केलं होतं. विद्यापीठात जाई सावित्री पायी पायी, विद्यापीठात जाई सावित्री पायी पायी. विद्येची देवी ठरली ज्योती सावित्री आई